जेव्हा एका ट्रक ड्रायव्हरच्या स्वप्नांची मस्करी केली, त्याने केला त्याच्या ट्रकला, त्याने बनवला त्याच्या ट्रकचा एक चालता फिरता ढाबा. ही गोष्ट आहे ट्रक ढाबेवाल्याची. जिद्द, मेहनत आणि इमानदारीच्या स्वादभऱ्या स्वप्नांची. मनोज एक ट्रक चालवायचा. रोज तो एका ढाब्यावर थांबून जेवायचा. माझ्यासाठी एक डाळ तडका आणि 2 चपात्या घेऊन ये. ढाब्यावर काम करणारा मुलगा डाळ तडका आणि पोळ्या आणतो. मग त्यानंतर मनोज त्याच्याकडे सॅलड सुद्धा मागतो. याच्यासोबत मला सलाड सुद्धा दे. तेव्हा ढाब्याचा मालक राजू त्याला म्हणतो, 100 रुपयाचं जेवण घेतोस आणि त्याबरोबर सॅलड मागतोस. हो, मग प्रत्येक ढाब्यावर सॅलड तर मिळतच ना. मग दुसऱ्या ढाब्यावर जा, चल जा. माझा तर नाईलाज आहे, कारण या रस्त्यावर फक्त तुझाच ढाबा आहे. जर दुसऱ्या कुणाचा ढाबा असता तर तिथेच जाऊन जेवलो असतो मी. अरे एवढी बडबड करण्यापेक्षा तू स्वतःचा एक ढाबा उघड ना. हो, उघडेन मी, आणि जेवण तुझ्यापेक्षा चांगलं देईन. ट्रक चालवतो आणि ढाबा उघडायच्या गोष्टी करतो. मनोजला राजूचं हे बोलणं फार मनाला लागून जातं. राजू, आज जे काही तू मला बोललायस ना, त्याने मला खूप वाईट वाटलंय. आता काही झालं तरी मी तुझ्या इथे जेवायला नाही येणार. तुला काय वाटलं तुझ्यामुळे माझा हा ढाबा चालतो काय? चल जा आणि तुझा ट्रक चालव. आणि हो, याच ट्रक मध्ये ढाबा उघड तुझा. मनोज तिथून रागाने निघून जातो आणि मग घरी पोहोचल्यावर तो बायकोला म्हणतो, ऐक सुनीता, उद्यापासून तू मला सकाळीच माझं जेवण बनवून देत जा. सकाळीच जेवण बनवायचं? पण तुमचा काही ठरलेला वेळ नसतो. कधी कधी तुम्ही घरातून दुपारी 12 वाजता निघता, तर कधी पहाटे 6 वाजताच. ते मला नाही माहित. तू मला सकाळी जेवण बनवून देत जा. मनोज खूप रागात सुनीताशी बोलत असतो. काहीतरी कारण नक्कीच आहे, म्हणूनच तुम्ही माझ्याशी हे असं बोलताय. नाहीतर आधी कधी असं बोललात नाही तुम्ही माझ्याशी. उलट तुम्हीच म्हणायचात की इतक्या लवकर जेवण बनवायची काही गरज नाहीये. आता काय सांगू तुला, मी ज्या ढाब्यावर रोज जेवायचो ना, आज त्या ढाब्याचा मालक माझ्याशी उद्धटपणे बोलला. तो हे सुद्धा बोलला की ट्रक चालवतो आणि ढाबा उघडायच्या गोष्टी करतो. हे तर तो फारच चुकीचं बोलला. आता तुम्ही उद्यापासून तिकडे जेवायला जाऊ नका. मीच तुम्हाला जेवण घेऊन पाठवेन. आणि दुसऱ्या दिवसापासून सुनीता रोज सकाळी मनोजसाठी जेवण बनवून द्यायची. पण एक दिवस सुनीताची तब्येत बिघडते आणि ती जेवण मनोजला देऊ शकत नाही. काही हरकत नाही सुनीता, तू औषध घे आणि आराम कर. आता तुझी तब्येत ठीक नाहीये. मी ट्रक घेऊन कामावर जातो आणि वेळेवर घरी येईन. मनोज ट्रक घेऊन निघून जातो. रस्त्यात त्याला खूप जोरात भूक लागते. काही झालं तरी मी त्या ढाब्यावर जेवायला जाणार नाही. रस्त्यात एखादी छोटीशी खानावळ असेल तर तिथे काहीतरी खाईन मी. मनोज ट्रक चालवत असतो आणि त्याची नजर एका जागेवर पडते, जिथे एका ठिकाणी लोक ट्रक जवळ जेवत बसलेले असतात. मी त्या लोकांना जाऊन विचारतो की मला ते खायला काही देऊ शकतात का. मनोज त्यांच्याजवळ जाऊन जेवणाबद्दल विचारतो. हो मित्रा, ये ये ये, तू पण जरा जेव. त्यांनी दिलेलं जेवण जेवून पोट भरतं आणि मग त्यांचे तो आभार मानतो. मला तर हे कळत नाहीये की ट्रक मध्ये तुम्ही एवढा सगळा बंदोबस्त कसा काय करता. कठीण तर वाटतं, पण खरं तर तसं नाहीये. मी जेवण बनवण्याचं सगळं सामान ट्रक मध्ये ठेवून देतो आणि जेव्हा जिथे मन करतं तिथे मी जेवण बनवून खातो. तुम्ही तर चालता फिरता ढाबाच बनवलाय. तो सुद्धा तुझ्या ट्रकला असा चालता फिरता ढाबा बनवू शकतोस. मनोज तिथून निघून जातो आणि घरी जाऊन बायकोला हे सगळं सांगू लागतो. तुला माहितीये, आज मला खूप जोरात भूक लागली होती आणि तेव्हा मी पाहिलं की काही लोक त्यांच्या ट्रक जवळच जेवण करत होते. मग मीही त्यांच्याकडे जाऊन जेवण मागितलं. मग त्यांनी मला प्रेमाने पोटभर जेवू घातलं. मग तुम्हीही त्यांच्यासारखं ट्रक मध्ये स्वयंपाकाचं बघा ना. हो, करू तर शकतो. ते लोक सुद्धा बोलत होते की तू तुझ्या ट्रकला चालता फिरता ढाबा बनव ना. तेव्हा सुनीताच्या मनात एक कल्पना येते. तसं तुम्हालाही वाटतं का की आपण ह्या ट्रकला चालता फिरता ढाबा बनवू शकतो? या सगळ्या तर बोलायच्या गोष्टी आहेत. अगं, ट्रक चालता फिरता ढाबा कसा बनवू शकतो? कसं बनणार म्हणजे काय म्हणताय? आपण घरी स्वयंपाक करायचा आणि ट्रकला आतून सजवून घेऊया आणि मग बसायला जागा सुद्धा ठेवायची. झालं. बरं, आणि ट्रक घेऊन मी कामावर जातो, त्याचं काय? तुम्ही संध्याकाळी ट्रक घेऊन परत येता. मग आपण काही दिवसांकरता आपण ह्या ट्रक मध्ये संध्याकाळी लोकांना खायला देऊया. मला तर तू काय बोलतेस ते कळत नाहीये, पण तू जे काही करशील त्यात मी तुला साथ देईन. आता सुनीता मनोजचं ऐकून दुसऱ्या दिवशीच ट्रकमध्ये लोकांना खाण्याची व्यवस्था करते आणि त्या ट्रकला
आपल्या घराच्या बाहेरच उभं करून लोकांना जेवायला वाढते. अरे वा मनोज, तुझा हा ट्रक ढाबा तर खूपच आकर्षक आहे. हो, तसं आम्ही कधी ट्रकच्या आत बसून जेवण नाही केलंय, पण तुझा ट्रक बघून मी स्वतःला थांबवू नाही शकलो. सगळे लोक आता मनोजच्या ट्रक ढाब्याचं जेवण जेवू लागतात. पण मनोज आपला ट्रक ढाबा आपल्या घराच्या बाहेर लावत असल्यामुळे त्याच्या ढाब्यावर गावातली किंवा आसपासचीच माणसं जेवायला येत होती. अगं, रोज 10-12 लोकच येतात. असा कसा एखादा ढाबा चालू शकतो? आपल्याला अशा ठिकाणी आपला ट्रक ढाबा लावायला हवा जिथे लोकांचं येणं जाणं असेल. तेव्हा मनोजला एक गोष्ट आठवते की ज्या रस्त्यावर तो ट्रक चालवतो तिथे फक्त एकच ढाबा आहे. मग तर आपण मुख्य रस्त्यावर आपला ट्रक लावू शकतो, कारण रस्त्यावर फक्त एकच ढाबा आहे आणि तो आहे त्या राजूचा. हो, मग बघा, लोक त्या राजूच्या ढाब्याजवळ जायच्या ऐवजी आपल्या ढाब्यावर येतील. दुसऱ्या दिवशी मनोज आणि सुनीता ट्रक घेऊन राजूच्या ढाब्याजवळ जातात आणि तिथे एक जागा बघून आपला ट्रक लावतात. आता बघच, इथून येणारे जाणारे लोक आपल्या इथे नक्कीच जेवायला येतील. आता तिकडे जवळपास एकही ढाबा नसल्या कारणाने मनोजच्या ढाब्यावर बरीच जण येऊ लागतात आणि ही गोष्ट लवकरच राजूला कळते. आधी हा मनोज फक्त ट्रक चालवायचा, पण आता त्याने त्याच्या ट्रक मध्ये जेवण विकायला सुरू केलंय. आता राजू जाऊन मनोजशी बोलून येतो. अरे मनोज, हे काय, तू ट्रक चालवणं सोडून ट्रक मध्येच जेवण विकतोयस? हो, आता हा माझा चालता फिरता ढाबा आहे. अरे ढाबा काय असा असतो का? अरे ढाब्यासाठी योग्य जागा हवी. मला नकोय. मी तर या ट्रक मध्येच लोकांना जेवू घालेन. तेवढ्यात तिथे जेवण करत असलेला एक माणूस उलट्या करू लागतो. अरे, याला काय होतंय? हा उलटी का करतोय? नक्कीच जेवणात याने काहीतरी मिसळलं असेल. नाहीतर आजच्या आधी हा माझ्याकडे जेवायचा तेव्हा तर असं कधी नाही झालं. बरोबर बोलतोयस. आता मी सुद्धा इथे जेवणार नाही. तुम्ही लोक सुद्धा ढाबा सोडून या ट्रक मध्ये जेवायला आलात. उद्या हा माणूस तुम्हाला काहीतरी खायला घालून इथून ट्रक घेऊन निघून जाईल. मग तुम्ही याला कुठे शोधणार? ही काय फालतू बडबड करतोयस तू? मी लोकांना वाईट अन्न का जेवू घालेन? राजू तिथून निघून जातो आणि हे बघूनच इतर लोक सुद्धा तिथून निघू लागतात. आणि तेव्हाच मनोज सगळ्यांना थांबवू लागतो. तुम्ही सगळे थांबा. खरंच. हो, मी काय थांबू? तुझं हे घाणेरडं अन्न खायला? नाही, आता यांची तब्येत बिघडली होती ना, मग मी यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो. तिथे जाऊन जर कळलं की यांची तब्येत माझ्या जेवणामुळे खराब झाली आहे, तर मी माझा हा ट्रक ढाबा बंद करून टाकेन. हा, ठीक आहे. आणि ही गोष्ट ऐकून तो घाबरतो आणि डॉक्टरकडे जाण्यास नकार देतो. नाही नाही, मला डॉक्टरांकडे जायचं नाहीये. डॉक्टरांकडे तर यावंच लागेल. मनोज आणि इतर सगळे मिळून त्याला जबरदस्तीने डॉक्टरकडे घेऊन जातात, जिथे डॉक्टर त्याची तपासणी करून म्हणतात की त्याला काहीच झालेलं नाहीये. काहीच तर झालं नाहीये याला. हा अगदी ठीक आहे. बघितलं तुम्ही सगळ्यांनी, मी बोललो होतो ना की माझं जेवण खराब नाहीये. अरे मग याला मगाशी उलट्या काय येत होत्या? हे तर आता तोच सांगेल ना. हो, विचारूया त्याला. आता मनोज आणि बाकी माणसं त्याला विचारू लागतात आणि मग तो माणूस त्यांना उत्तरं देऊ लागतो. यांचं जेवण खरंच खूप चांगलंय, पण मला तब्येत बिघडल्याचं नाटक करावं लागलं. का? असं करण्यासाठी राजूने मला 1,000 रुपये दिले होते, कारण तुमच्या ट्रक ढाब्यामुळे लोकांनी त्याच्या ढाब्यावर जाणं बंद केलं होतं ना. मग चल आता त्या राजूच्या ढाब्यावर. आता सगळे राजूच्या ढाब्यावर पोहोचतात, पण आता राजू घाबरून जातो. नाही नाही, हा खोटं बोलतोय. मी याला असं करायला नाही सांगितलं. खोटं तर तू बोलतोयस. आणि आता तू कितीही बोललास तरी आम्हा सगळ्यांना कळून चुकलंय की या ट्रक ढाब्यामुळे तू त्याच्यावर जळतोयस. पण आता तू जे केलंयस त्यामुळे तुझंच नुकसान झालंय, कारण आता आम्ही सगळे लोक फक्त मनोजच्या ट्रक ढाब्यावरच जेवण करणार आणि दुसऱ्यांनाही तिथेच जेवायला सांगणार आम्ही. ह्यानंतर सगळे मनोजच्या ट्रक ढाब्यावर जेवू लागतात. त्याच्या ढाब्यावर नेहमीच गर्दी असायची. मी विचार करतोय की ट्रक चालवणं आता बंदच करावं आणि फक्त हा ढाबा चालवावा. बरोबर बोलताय. आणि तसही आता बरीच लोक नेहमी आपल्या ढाब्यावर जेवायला येतच असतात. आता थोड्याच दिवसात मनोजचा ट्रक ढाबा प्रसिद्ध होतो आणि सगळे त्याला ट्रक ढाबेवाला मनोज म्हणून ओळखू लागतात.